माझं नाव मंगेश गोखले आणि मी एक IT फिनान्स प्रोफेशनल आहे. सांगायचं झालं तर मी कौशल्य हॉस्पिटलची कसा निगडीत झालो म्हणजे जुळलो तर की माझे बाबा जेव्हा कोविडमध्ये फार अत्यंत म्हणजे सिरियस होते तेव्हा मला डॉक्टर खोमण्यांचा रेफरन्स मिळाला होता आणि दॅट इज हाऊ मी त्यांच्या बाबांची ट्रीटमेंट डॉक्टर खोमण्यांकडे घेतली आणि त्यावेळेपासूनच माझा डॉक्टर खोमण्यांचा जो लाईन ऑफ ट्रीटमेंट होती त्याचा अनुभव एवढा चांगला आला की माझे बाबा 21 दिवस साधारण ICUमध्ये सिरियस होते आणि ही गॉट बॅक ऑन हिज फीट. तर त्याबद्दल म्हणजे डॉक्टर खोमण्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत आणि जी ट्रीटमेंट त्यांनी दिली आणि जो काय म्हणतात ना आत्मीयता असते एक डॉक्टर आणि पेशंटबद्दल ती फार मला आवडली. त्याच्यानंतर अजून अनुभव म्हणजे माझा मुलगा इथे ॲडमिट होता, माझी आता सासू ॲडमिट आहे. तर प्रत्येक वेळा म्हणजे जेव्हा जेव्हा मी डॉक्टर खोमण्यांना मेसेज म्हणा किंवा फोन केला तर ही एन्श्युअर्ड की त्यांनी मला रिप्लाय केला, त्यांनी माझी इकडे अरेंजमेंट केली, मला टोटल गायडन्स दिला मला आणि जी ट्रीटमेंट आहे ती एक सॅटिस्फॅक्टरी असते डॉक्टर खोमण्यांची. त्यानंतर मला जेव्हा मी स्वतः ऑर्थोचा मला जरा प्रॉब्लेम झाला होता, क्रिकेट खेळताना पडलं होतं तेव्हा त्यांनी मला डॉक्टर समीप सोनींकडे रेफरन्स दिला. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडेही गेलो, त्यांचाही मला अनुभव फारच चांगला आहे. कारण का एवढं प्रॅक्टिकल ते सांगतात ना म्हणजे तुम्हाला पेशंटला असं घाबरवत वगैरे नाही. आणि मला मी मॅरेथॉनबद्दल त्यांना 2-3दा विचार त्यांनी ते मला गायडन्स दिला होता. त्याच्यानंतर मला इन्शुरन्सचं जर का म्हणायचं झालं तर नॉर्मली आपला एक प्रत्येक काही पेशंटचा अनुभव असतो की डिस्चार्ज म्हटलं की सुरुवात इन्शुरन्सपासून होते. मग तो एवढी लांबलचक प्रोसिजर असते, तुम्हाला काही हेड अँड टेल माहिती नसतं, मग आयत्या वेळी सगळी धावपळ होते, तुम्हाला त्याचा काही बॅकग्राऊंड अंदाज म्हणजे बॅकग्राऊंड माहिती दिलेली नसते इन्शुरन्सवाल्यांनी. इथे मला आत्तापर्यंत कधी असा अनुभव आला नाही आणि जरी डिले झाला असेल थोडा तरी तो म्हणजे त्या इन्शुरन्सच्या दुसरीकडनं असतो, पण तुम्हाला ते मेडिएट करून तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळतो. त्यामुळे पेशंटला ॲज सच तुम्हाला पेशंटकडे तुम्हाला त्या रिलेटिव्हला लक्ष द्यायला वेळ मिळतो. त्यामुळे तिथेही तुमचं एक मेंटल पीस असतं. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय कौशल्यामध्ये एक मी जो अनुभव घेतला आहे तो की पेशंट तुमचा ॲडमिट झाल्यानंतर तुम्हाला एक घरचं बघायचं असतं, पेशंटचं बघायचं असतं, त्याची आतमध्ये काय ट्रीटमेंट नंतर ज्या बाकीच्या गोष्टी असतात ते हायजीनच्या असतात. तर इथे मी स्वतः एक चांगला अनुभव घेतला आहे. आजपर्यंत मला असं कधी मिळालं नाही बेसिकली सांगायचं झालं तर की जो नर्सिंग स्टाफ आहे तो एवढा हेल्पफुल आहे की ॲज इफ तुमचंच कोणीतरी आजारी पडलं आहे आणि एवढी आर्ततेने ते काम करतात की त्यांची एक इच्छा असते की पेशंट लवकरात लवकर बरा व्हावा आणि तो घरी चांगला जावा. त्याचप्रमाणे वॉर्ड बॉय आहेत आणि ज्या फिमेल स्टाफ आहे किंवा वॉर्ड बॉईज आहेत तेही त्याच इच्छेने चांगल्या ह्यांनी काम करतात. तर माझा कौशल्याबद्दल खरंच फार चांगला अनुभव आहे आणि मी कोणी विचारतं ना मी त्याचाच रेफरन्स देतो बेसिकली.